शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड आणि परिसरात अव्वल ठरलंय। यंदा दत्त महाविद्यालयाचा 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल 95.62% इतका लागलाय। यामध्ये कला शाखेतील विद्यार्थिनी कुमारी कामाक्षी परशुराम कांबळे यांनी राज्यशास्त्र विषयात 100 पैकी 97 गुण मिळवून बोर्डामध्ये प्रथम, तर वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी समीक्षा बडबडे हिने चिटणीसची कार्यपद्धती या विषयात 100 पैकी 98 गुण मिळवून बोर्डात प्रथम क्रमांक पटकावला। घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं महाविद्यालयामार्फत कौतुक करण्यात आलं। तसेच विविध क्षेत्रातून महाविद्यालयाचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। यामध्ये अनुक्रमे विज्ञान विभाग 99.57%, कला विभाग 88.66%, कॉमर्स विभागाचा निकाल 96.77% लागला। तर महाविद्यालयामध्ये विज्ञान विषयात ऋग्वेद रवींद्र दबडे 78.83%, प्रथम क्रमांक लक्ष्मी राजेंद्र सोलापुरे 78.50%, द्वितीय क्रमांक असीन फैजुल खान मोकाशी 75% गुण घेत तृतीय क्रमांक मिळवला। कला विभागामध्ये कामाक्षी परशुराम कांबळे 87.17%, प्रथम क्रमांक, आदित्य बबसू कांबळे 86.17%, द्वितीय, अंकिता विनायक इंगळे 76.17% गुण घेत तृतीय क्रमांक मिळवला। वाणिज्य विभागामध्ये मंदार दीपक कांबळे 90.83%, प्रथम क्रमांक, समीक्षा संजय बडबडे 90.67%, द्वितीय क्रमांक, अनुजा रावसाहेब मिर्झे हिने 81.50% इतके गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या 12वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला। यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं। महाविद्यालयाचे प्राचार्य RJ पाटील यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत बोर्डामध्ये क्रमांक मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। या सर्व यशामागे संस्थेचे कार्याध्यक्ष गणपतराव दादा पाटील, संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक DS माने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सदस्य देवराज मगदूम, श्रीमती विनया घोरपडे, महाविद्यालयाचे प्राचार्य RJ पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे। मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।